या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की दिलेले इक्वेशन्स हे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत का नाही हे कसं ओळखायचं. तर जे सगळ्यात पहिलं जे इक्वेशन दिलेलं आहे 3x² - 5x + 3 = 0. तर बेसिकली 3 रूल्स असतात. जे 3 रूल्स जर त्या इक्वेशननी पास केले तरच आपण म्हणू शकतो की ते इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. पहिला रूल आहे की त्याचं जी डिग्री आहे, तुमच्या इक्वेशनची जी डिग्री आहे ती 2 असली पाहिजे. दुसरा रूल आहे की ओन्ली वन व्हेरिएबल, एकच व्हेरिएबल तुमच्या इक्वेशनमध्ये असलं पाहिजे. आणि तिसरा रूल आहे की जे काही इक्वेशन दिलेलं आहे त्या इक्वेशनला मी ax² + bx + c = 0 या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये मी त्या इक्वेशनला मला लिहिता आलं पाहिजे. जर हे तिन्ही रूल्स जर एखादं इक्वेशन पास करत असेल तर ते इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. जसं की इथं पहिलं इक्वेशन दिलेलं आहे. इक्वेशनला बघता क्षणीच कळतं की हे इक्वेशन आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्व्हर्ट ऑलरेडी केलेलं आहे. सो आपल्याला फक्त पहिले 2 रूल चेक करायचे. पहिला रूल काय आहे? डिग्री ऑफ इक्वेशन. तर या इक्वेशनची जी डिग्री आहे, जर इथं मॅक्सिमम रेज टू व्हॅल्यू जर तुम्ही बघितली तर ही काय आहे? 2. सो डिग्री ऑफ इक्वेशन 2 आहे, म्हणजे पहिला रूल पास झालेला आहे. दुसरा रूल आहे की फक्त एक व्हेरिएबल हवंय. तर या इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल आहे x. तो दुसरा रूल पण पास झालाय. आणि तिसरा रूल काय आहे की मला या इक्वेशनला माझ्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहिता आलं पाहिजे. सो जे काय आहे ax² + bx + c = 0. तर दिलेल्या इक्वेशनला जर मी असं लिहिलं 3x² + -5x + 3 = 0. बरोबर आहे, मी असं लिहू शकते दिलेल्या इक्वेशनला. आणि मग मी माझे कोएफिशियंट सुद्धा व्हॅल्यूज काढू शकते. a ची व्हॅल्यू 3 आहे, b ची -5 आहे आणि कॉन्स्टंट आहे +3. सो यावरूनच कळतं की मी या दिलेल्या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू शकते, मी कन्व्हर्ट करू शकते आणि त्याच्यापुढे मी त्याचे कोएफिशियंट सुद्धा शोधू शकते. बरोबर आहे. तो तिसरा पण रूल काय होतोय? सॅटिस्फाय होतोय. याच अर्थी हे जे दिलेलं इक्वेशन आहे दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट इक्वेशन बघा काय दिलेलं आहे? 9y² + 5 = 0. पहिला रूल काय आपला? डिग्री. तर इथे डिग्री बघा 2 आहे इक्वेशनची डिग्री. सो पहिला रूल पण पास झालाय. सेकंड रूल बघा की एकच व्हेरिएबल हवाय. बरोबर आहे, एकच व्हेरिएबल इथे आहे y. सो हा रूल पण पास झालाय. तिसरा रूल काय आहे? स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहिता येतंय का? सो या इक्वेशनला मी असं लिहू शकते 9y² + 0 × y + 5 = 0. याचाच अर्थ जर मी इथे जर x² ला मी जर y² केलं, फॉर एक्झाम्पल y² + by + c = 0. मी फक्त व्हेरिएबलचं नाव बदललंय. स्टँडर्ड फॉर्म तोच आहे. स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये जर x व्हेरिएबल दिलंय याचा अर्थ हा नाही की जर हे व्हेरिएबल सोडून दुसरं व्हेरिएबल जर इक्वेशनमध्ये असेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये. तसं नाहीये. व्हेरिएबल काहीही असू शकतं. तुम्ही त्या व्हेरिएबलला x, y, z, m, n काहीही नावाने त्याला रिप्रेझेंट करू शकता. जसे की इथे माझं इक्वेशन y मध्ये होतं, तर मी स्टँडर्ड फॉर्मॅट y मध्ये लिहिला. नाव कम्पेअर हा स्टँडर्ड फॉर्मॅट या इक्वेशन सोबत कम्पेअर करा आणि तुम्हाला कळेल की a ची व्हॅल्यू 9 आहे, b ची व्हॅल्यू 0 आहे आणि c ची व्हॅल्यू 5 आहे. माझं तिसरं रूल पण काय होतं इथे हे इक्वेशन पास करतंय की मी हे दिलेलं इक्वेशन जे आहे हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू शकते. दॅट मीन्स हे सुद्धा काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. नेक्स्ट इक्वेशन बघा m³ - 5m + 4 = 0. इथे पहिला रूल काय आपला? डिग्री ऑफ इक्वेशन. या इक्वेशनची डिग्री काय आहे? जरी ते 2 असेल तरी डिग्री म्हणजे काय? मॅक्झिमम रेज टू व्हॅल्यू. इथे मॅक्झिमम व्हॅल्यू काय एक्झिस्ट करते? m व्हेरिएबलची 3. सो डिग्री काय आली आहे? 3. जे की आपल्याला काय हवी आहे फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन? 2. सो ही 2 नाहीये. बरोबर आहे. त्यामुळे हे पहिलंच रूल तो काय करतोय? ब्रेक करतोय. त्यामुळे पुढच्या दोन्ही रूलला चेक करायला जायचं नाही. पहिलाच रूल जो मेन रूल आहे डिग्रीचा तो हा काय करतोय? तोडतोय. त्यामुळे हे दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये. आता पुढचे इक्वेशन बघूया. फोर्थ इक्वेशन बघा काय दिलंय? n + 2 × n - 5 = 0. तर याला आपल्याला
एक तर हे इक्वेशन बघितल्या लक्षात येते की एकच व्हेरिएबल आहे. सो जो आपला सेकंड रूल आहे, इथे मी लिहून ठेवते 1, 2 आणि 3. जो आपला सेकंड रूल आहे हा याने पास केलाय. पण आपल्याला सगळ्यात महत्वाचा रूल काय बघायचा आहे? डिग्री. डिग्रीसाठी मला हे जे इक्वेशन दिलेलं आहे हे कम्प्लिटली त्या फॉर्मॅटमध्ये आणणं गरजेचं आहे. तर आपल्याला याच्यासाठी काय करावं लागेल? याला सॉल्व्ह करावं लागेल. तर याला सॉल्व्ह कसं करणार आहे? n into n-5 प्लस 2 into n-5 इज इक्वल्स टू 0. मग आता मल्टिप्लाय करा. n स्क्वेअर मायनस 5n प्लस परत मल्टिप्लाय करायचं 2n मायनस 10 इज इक्वल्स टू 0. आता हे सॉल्व्ह करा. n स्क्वेअर मायनस, तर याला काय करेल? मायनस n जर मी कॉमन केलं तर काय राहील? 5 मायनस 2. बरोबर आहे. सो हे काय उरेल? n स्क्वेअर मायनस 3n मायनस 10 इज इक्वल्स टू 0. आता हे आलं आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये. बरोबर आहे. आता इथं माझं दिलेलं इक्वेशन n व्हेरिएबल मध्ये. सो मी स्टँडर्ड फॉर्म पण कशामध्ये लिहिणार? n व्हेरिएबल मध्ये लिहिणार. सो माझा स्टँडर्ड फॉर्म काय झाला? an स्क्वेअर प्लस bn प्लस c इज इक्वल्स टू 0. a ची व्हॅल्यू 1 येईल. बरोबर आहे. काही नाहीये म्हणजे इथे काय 1 आहे. b ची व्हॅल्यू मायनस 3 येईल. का बरं? कारण मी या इक्वेशनला असं लिहू शकते n स्क्वेअर प्लस मायनस 3n मायनस 10 इज इक्वल्स टू 0. सो b ची व्हॅल्यू मायनस 3 आणि c ची व्हॅल्यू आली मायनस 10. सो माझे दोन्ही डिग्री पण बघा इथे 2 येते. सो पहिला रूल पण सॅटिस्फाय झाला आणि मी स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकते हे इक्वेशन. सो तिसरा रूल पण सॅटिस्फाय झाला. सो हे दिलेलं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. x प्लस 2 बाय x इज इक्वल्स टू मायनस 3. आता सगळ्यात अगोदर परत हे स्टँडर्ड फॉर्मॅट सारखं दिसत नाही आपल्याला, तर त्याला स्टँडर्ड फॉर्मॅट सारखं करून घ्यायचं म्हणजे काय की त्याला पुढे सॉल्व्ह करायचं. जसं आपण या इक्वेशन मध्ये याला पुढे सॉल्व्ह केलं. याला सॉल्व्ह करण्यासाठी मला काय करावं लागेल? एक तर डिनॉमिनेटर मध्ये काय आहे? x आहे. सो मी पहिली स्टेप काय करेल? मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय x. सो मला काय भेटेल? x इंटू x प्लस 2 बाय x इज इक्वल्स टू मायनस 3x. बरोबर आहे. नेक्स्ट स्टेप काय येईल मग? x इंटू x प्लस x इंटू 2 बाय x इज इक्वल्स टू मायनस 3x. हे x काय झालं? कॅन्सल झालं. हे x इंटू x काय होईल? x स्क्वेअर होईल. सो मला असं काहीतरी इक्वेशन भेटेल. आता मला एकतर लेफ्ट हँड साइड, बरोबर आहे, RHS इज इक्वल्स टू LHS. सो मला लेफ्ट हँड साइडला 0 आणायचं आहे. जसं की या बाकीच्या इक्वेशन्स मध्ये दिलेलं आहे. जसं की माझ्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये पण दिलेलं आहे. बरोबर आहे. सो इथे 0 आणण्यासाठी मला इथे मायनस 3x आहे. तर मला काय करावं लागेल? प्लस 3x करावं लागेल. तर मी काय करणार? ऍड प्लस 3x किंवा ऍड 3x ऑन बोथ साइड. मला काय भेटेल? x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2 इज इक्वल्स टू मायनस 3x प्लस 3x. आता याच्यात काय झालं? x जर मी कॉमन काढलं तर 3 मायनस 3 येईल. बरोबर आहे. तर हे काय होणार? 0. सो मला फायनली काय इक्वेशन भेटलं? x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2 इज इक्वल्स टू 0. हे आपलं स्टँडर्ड इक्वेशन सारखं दिसतंय, स्टँडर्ड फॉर्मॅट सारखं दिसतंय. याची डिग्री 2 आहे. स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये मी त्याला ऑलरेडी कन्वर्ट केलेलं आहे, राईट. आणि सेकंड रूल काय होता आपला? की एकच व्हेरिएबल आहे. तर एकच व्हेरिएबल आहे. सो तिन्ही रूल सॅटिस्फाय झाल्यामुळे हे दिलेलं इक्वेशन सुद्धा काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर या प्रकारे आपण दिलेले इक्वेशन्स क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत का नाही हे चेक करू शकतो बाय युजिंग दीज 3 रूल्स. याच्यापैकी सगळ्यात महत्वाचा रूल हा डिग्रीचा रूल आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि अजून एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे काय की जरी अशा प्रकारचा प्रश्न आला तरी बघितल्या क्षणी आपल्याला वाटतं की नाही हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नसेल. पण असं न करता तुम्ही त्याला पूर्ण सॉल्व्ह करा. ट्राय करा की त्याला तुम्ही स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्या आणाल आणि नंतर मग त्याची डिग्री, त्याचं स्टँडर्ड फॉर्म हे सगळं चेक करा.